महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। राष्ट्रीय महामार्ग 61 ला तातडीने गतिरोधक सूचना फलक लावावेत। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील आणि इतर धोकादायक ठिकाणी तातडीने गतिरोधक आणि सूचना फलक बसवावेत या मागणीसाठी ग्रामस्थ, पालकवर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। गेल्या 1.5 वर्षापासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून अनेक वेळा निवेदने आणि अर्ज देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। राजकीय दबाव असलेल्या ठिकाणी रातोरात गतिरोधक बसवले जातात, मात्र सामान्य नागरिक आणि शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या मागण्यांकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते हाजी मनसूरभाई पठाण करत असून त्यांच्यासोबत पुंडलिक भापसे, आदिनाथ नांगरे, राजू तांबोळी, पोपट भडके, अजहर शेख, सारंग धर्मस्के, अजित साळवे आणि अक्षय साळवे सहभागी आहेत। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता माननीय चेमटे साहेब यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तात्पुरते उपोषण स्थगित करण्यात आले। मात्र लवकरात लवकर शाळेसमोर तसेच इतर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक आणि सूचना फलक न बसविल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ठाम इशारा हाजी मनसूरभाई पठाण यांनी दिलाय। प्रशांत सोनवणे, शिवगर्जना न्यूज, पाथर्डी। आम्ही तिसगावचे ग्रामस्थ दिनांक 25/8/2025 रोजी आंदोलनाचा इशारा संबंधित खात्याला, PWD खातं असो, नॅशनल महामार्गाचं खातं असो, या दोन्ही खात्यांना आपण स्पीड ब्रेकरच्या मागणीसाठी तिसगाव येथे झेडपीच्या शाळा आहेत या ठिकाणी आणि इतरही गरजेच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, गतिरोधकच्या मागणीसाठी, सूचनादर्शकच्या फलकच्या मागणीसाठी त्यांना 25/8/2025 रोजी आपण निवेदन दिलं होतं। त्यावेळेस पाथर्डीचे PI माननीय पुजारी साहेब यांनी मध्यस्थी करून सदर आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आम्हाला विनंती केली होती। तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ग्रामस्थ थांबलो देखील होतो, परंतु त्यावेळेस आम्हाला असं लेखी आश्वासन देण्यात आलं, नॅशनल हायवे मार्गाकडून म्हणा, महामार्गाकडून म्हणा किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून म्हणा, की येत्या 1 महिन्यात आम्ही हे काम तुमचं मार्गी लावू। परंतु अद्याप 12वा महिना उलटून देखील या प्रकरणाला 4 महिने होऊन देखील संबंधित खात्याने त्या प्रश्नी काही लक्ष अजून दिलेलं नाही म्हणावे त्या ठिकाणी, किंवा स्पीड ब्रेकर तिसगावला शाळेच्या समोर किंवा इतर गरजेच्या ठिकाणी अद्याप या नॅशनल हायवेवाल्यांनी त्या ठिकाणी फिरकून देखील पाहिलं नाही। म्हणून या ठिकाणी ग्रामस्थांचा संताप जो आहे तो अनावर होत चालला आणि प्रत्येक 8 दिवसात, प्रत्येक आठवड्यात 1-2 दिवस आड त्या ठिकाणी खूप असे अपघात होत आहेत। यांचं नॅशनल महामार्गवाल्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की नको त्या ठिकाणी त्यांनी पाथर्डी ते नगरपर्यंत स्पीड ब्रेकर, गतिरोधक इतके टाकून ठेवलेत, मग ते करंजीचं असो ठिकाण किंवा पाथर्डीचं असो, परंतु तिसगावमध्ये करंजीकरांना एक न्याय, पाथर्डीवाल्यांना एक न्याय आणि तिसगावकरांना एक न्याय। तिसगावमध्ये दोन्ही प्राथमिक शाळा नॅशनल हायवे लगत आहेत, लहान लहान मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्या ठिकाणी रोड क्रॉस करणं त्यांना पॉसिबल होत नाही। म्हणून आमची ही मागणी कित्येक दिवसापासून आहे। पालकांनी, मुख्याध्यापकांनी त्यांच्या लेटर पॅडवर देखील हे लिहून दिलेलं आहे की आम्हाला स्पीड ब्रेकरची गरज आहे, परंतु त्या ठिकाणी सूचना फलक देखील नाही, स्पीड ब्रेकर देखील नाहीत। नॅशनल हायवेवाल्यांनी या प्रश्नावर जे आहे लवकरात लवकर जर काम पूर्ण केलं नाही तर याही पेक्षा आक्रमक अशी भूमिका तिसगावकर घेतील। आज या ठिकाणी आम्ही आजपासून उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमचं उपोषण हे नॅशनल महामार्ग विरोधात जे आहे बेमुदत उपोषण आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य होत नाही स्पीड ब्रेकर आणि सूचना फलकच्या, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।